बेड, खोस के अंदर अपनी शर्ट, मंजिल को चली सवारी, कंधों पे जिम्मेदारी। मी नूतन रवींद्र जोशी, ग्रामविकास मंडळ प्राथमिक शाळा येऊर। इकडच्या विद्यार्थ्यांचं आदिवासी असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक बॅकग्राऊंड काहीच नाही, पालकांचा सपोर्ट काहीच नाही। जसं म्हणजे जर शाळेत जे अभ्यास होईल तोच आपल्या पंकजदादा काही शिकवणार आहे, नवीन खेळ घेणार आहे, याकरता विद्यार्थी नियमित शनिवारी उपस्थितीत राहतात। त्यामुळे विद्यार्थीचं प्रगती दिसून येते, खेळामध्ये प्रगती दिसून येते, त्यांना आवड निर्माण झाली आहे। टेंशन आगे रहने की है, टेंशन मेहनत इनको प्यारी है, एकदम आज्ञाकारी है। ऑमलेट पर ही जीते हैं, ये टॉनिक सारे पीते हैं, वक्त पे सोते वक्त पे खाते, तान के सीना बढ़ते जाते। दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो, दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो। आपण जसं बघताय तसं मुलं मुली इथं एकत्र खेळत नाहीयेत। त्यांना एकत्र खेळताना भरपूर वेळेस कॉम्प्लिकेशन्स होतात, एकत्र ते नाही खेळू शकत। ॲज अ सोशलाइज त्यांच्याकडे तेवढी डेव्हलपमेंट नाही आहे, तर त्याच्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करतो की त्यांनी एकमेकांमध्ये मिसळावं, एकत्र खेळावं, जेणेकरून एक मैत्री काय असते ना, एकमेकांना लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी एकमेकांची गरज असते। ही जी ॲक्टिव्हिटी आहे बोनाचोडेल राक्षस, ह्याच्यामध्ये इथे मुली प्लॅनिंग करता येतात। हे प्लॅनिंग म्हणजे एक फाउंडेशन आहे की आपले फ्युचर प्लॅनिंग कसं आपण करू। ये वक्त के कभी गुलाम नहीं, इन्हें किसी बात का ध्यान नहीं, तितली से मिलने जाते हैं, ये पेड़ों से बतियाते हैं, ये हवा बटोरा करते हैं, बारिश की बूंदें पड़ते हैं, और आसमान के कैनवस पे ये कलाकारियां करते हैं। क्यों दुनिया का नारा जमे रहो, क्यों मंजिल का इशारा जमे रहो। मी पंकज गुरव, ठाण्यामध्ये लक्ष्मी चिराग नगर येथे राहतो। लहानपणापासून इथे येऊरला आईबाबांसोबत फिरायला यायचो, तेव्हापासूनच इथलं वातावरण, इथलं ग्रामीण विभाग बघतोय। एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना येऊन भेटलो आणि त्यांच्याशी बोललो की मला ह्या गोष्टी ह्या शाळेत करायच्या, जेणेकरून मुलांचा वैयक्तिक आणि सामाजिक विकासासोबत ते शाळेमध्ये जे शिकतात त्यांचा एक मनोरंजनात्मक त्याचा सराव होईल, जे त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे त्याला एक प्लॅटफॉर्म मिळेल, आणि एकूणच शाळेमध्ये यायला त्यांना मजा वाटेल, अभ्यासामध्येही मजा येईल। एक शिक्षणापासून जी इथली मुलं दूर जात आहेत ते नाही होणार। इथे दर शनिवारी फक्त मी एकटाच येत नाही, तर माझ्यासोबत पल्लवी, शकील, गौरव, दीपाली, रजनी, अपूर्वा, अश्विनी आणि अतुल हे सगळे येतात। तर हे टीम मेंबरच्या व्यतिरिक्त अशोका यूथ वेंचर माझ्या प्रोजेक्टला सपोर्ट करतं। So today I've been experiencing School Without Walls for the first time, and I've heard a lot about it from Pankaj, but now I've seen it in the flesh. It's awesome to see. My feeling is that if children are happy, then they learn, and those messages stay with them. And what Pankaj and his team have done with the children today is full of happiness. And for me, that's the essence of childhood, really, is being able to learn through play, learn through happiness, because they experience things, and when they're happy, they remember because they're happy. You know, they've had a positive experience, and that means that any message, whether it's an academic message, whether it's an emotional message, or whether it's an ethical message, all these messages hit home. They remain with the child if they've learnt that message whilst being happy. So that's the joy of experiential learning, and that's, to me, that seems at the heart of the School Without Walls. We are change makers.